आपली मुलं शिकून खूप मोठी व्हावीत, मोठ्या पदावर जावीत, डॉक्टर इंजिनियर व्हावीत, हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं आणि असं स्वप्न असणं गैर नाही आहे. कारण प्रत्येक पालकाला आपल्या मुलामध्ये भविष्याची त्याची एक वाटचाल दिसत असते आणि त्यासाठी आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पालक अगदी पहिलीपासून ते प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, यावर आपल्या मुलांच्याकडं लक्ष देऊन त्यांना पुढं नेण्याचा प्रयत्न करतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये या काही गोष्टीमध्ये पालकांच्या आणि विद्यार्थी आणि खरी गुणवत्ता याच्यामध्ये एक वेगळा फरक असल्यामुळं सध्या वाटचाल मात्र चुकू लागलेली आहे. याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. मी हनुमंत भोसले, आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह संवाद. कालच म्हणजेच नीट या परीक्षेचा, वैद्यकीय परीक्षेचा, प्रवेश परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि पहिल्यांदाच मला वाटतं सगळीकडे एक आवाज येऊ लागलेला आहे की कट ऑफ पॉईंट हा खूप वर गेलेला आहे. अर्थात गुणवत्ता मुलांनी किती घ्यावी याला आता कुठलीच मर्यादा राहिलेली नाही. यापूर्वी साधारणतः 550 गुण जर मुलांनी नीटमध्ये घेतले तर तो सहज शासकीय कॉलेजला वैद्यकीय प्रवेश मिळवायला पात्र व्हायचा. मात्र हल्ली 650 गुण घेऊन देखील 720 पैकी 650 गुण घेऊन देखील मुलांना संशयता आहे की त्यांना गव्हर्मेंट कॉलेजला प्रवेश मिळेल की नाही. आता हे सगळं नेमकं कशामुळे झालं आहे त्याची अनेक कारणं आहेत. आता ती कारणं सगळीच शोधत बसली तर हा व्हिडिओ खूप मोठा येईल आणि तुम्हाला माहिती माझा प्रयत्न आहे कुठलाही व्हिडिओ माझा अनकट आहे. त्याच्यामध्ये कट करून किंवा जोडाजोडी करून मी करत नाही. जे आहे विचार ते प्रामाणिकपणे मांडून तो माझा व्हिडिओ मी तयार करतो. त्याला कुठलं डेकोरेशन करत नाही आहे. कारण आजकाल डिजिटल फील्डमध्ये तुम्हाला माहिती आहे स्टुडिओ बनवणं, वाचकांना किंवा प्रेक्षकांना आकर्षित करणं तर या आपल्याकडं नाही आहे. म्हणून थोडासा मर्यादित विचारात मी आपल्यापर्यंत हे विचार पोहोचू इच्छितो. पहिली गोष्ट, इतकी ही गुणवत्ता उंचावण्याचं कारण आपण ऐकलं असेल कदाचित 720 पैकी 720 गुण मिळालेले विद्यार्थी या देशात आज अनेक आहेत. या परीक्षेमध्ये असं कधी झालं नव्हतं. फार झालं तर 700 म्हणजे क्रॉस करायलाच फार मोठी मेहनत लागायची मुलांना. 710पर्यंत जाणं म्हणजे अनबिलिव्हेबल वाटायचं. पण आता 720 पैकी 720 हे सुद्धा अनबिलिव्हेबल राहिलेलं नाही आहे. म्हणून या गुणवत्तेला मुलांनी किंवा या नेमकी मेहनतीला विद्यार्थ्यांनी किती प्रयत्न करायचे, किती त्यांनी अभ्यास करायचा, किती सतत बिझी राहायचं, किती कष्ट घ्यायचे याचा आता पालकांनी आणि समाजाने विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण एका विद्यार्थ्याला नीटसारख्या परीक्षेमध्ये 700च्या किंवा 650ला क्रॉस करण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे त्यांना प्रत्यक्ष अभ्यास करताना पाहणाऱ्यालाच माहिती फक्त आणि त्या विद्यार्थ्यांना स्वतःला. बाकीचे इमॅजिन करू शकत नाही ते किती मेहनत लागते ती. आणि असं असतानासुद्धा आज ही गुणवत्ता एवढी का वाढते आणि गुणवत्ता वाढताना विद्यार्थ्यांनी नेमकी अभ्यास किती करावा त्याची अनेक कारणं आहेत. कारण पहिलं मला वाटतं की विद्यार्थ्यांना, सगळ्याच गुणवंत विद्यार्थ्यांना, जास्त करून महाराष्ट्रामध्ये विशेषतः त्याच्यात पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी जर 90 क्रॉस केले 10वीला की त्याला वैद्यकीय क्षेत्रात घालायचंच हा असे प्रत्येक पालकाचा मानस आहे. दुसरीकडं हजारो अशा प्रशासकीय सेवा आहेत ज्या ठिकाणी वाट पाहतायत या प्रशासकीय सेवा, पण तिकडं मुलं घालायला कुणीच तयार नाही. सगळ्यांना मुलं आपली डॉक्टर बनवायचे आहेत. सगळ्यांना किमान डॉक्टर नाहीच झाला तर इंजिनियर बनवायचा आहे. कोणाला डॉक्टर इतक्या याच्यात बनवायचा आहे की तो गव्हर्मेंट कॉलेजला नाही लागला तर सेमी गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशन देऊन फीस भरून बनवायचा आहे. कोणाला या दोन्हीत बी नाही लागला तर पूर्ण फीस भरून डॉक्टर बनवायचा आहे. पण डॉक्टरच बनवायचा आहे. मला वाटतं ही रिस्क हे लोक खूप मोठी घेत आहेत. त्या मुलाच्या आयुष्याचा या ठिकाणी खूप विचार न करता, त्याच्या भविष्याचा विचार न करता ही अगदी मोठी रिस्क आहे. कारण अशा प्रकारच्या गुणवत्तेतून तयार झालेली मुलं अशा प्रकारच्या म्हणजे बळजबरीच्या मला वाटत नाही की समाजाला न्याय देऊ शकतात आणि स्वतःही जीवन चांगले जगू शकतात असं नाही. कारण का की कुठल्याही गोष्टीत आवडीनुसार त्यांना क्षेत्र नाही देऊ शकलो आपण तर तो मुलगा IAS IPS जरी झाला तर आमच्या माहितीप्रमाणे तो अत्यंत दुःखी असतो. तो जीवन जगू शकत नाही. आपल्या देशामध्ये आवडीच्या
क्षेत्रात काम करणारे लोक जी काही 5-10% आहेत ते जेवढी आनंदी आहेत त्याच्यापेक्षा 90% लोक जे फक्त नोकरी म्हणून मिळेल त्या क्षेत्रात गेलेले आहेत, त्याने आपली आवड पाहिलेली नाही आणि मग आता इतके ते दुःखी आहेत की त्यांना त्यांचं स्वतःचं दुःख त्यांनाच माहिती आहे. नोकरी लागेपर्यंत सगळे म्हणतात मी जमेल ती नोकरी करेल, पण ते सोपं नसतं. निसर्गाच्या आवडीच्या विरोधात तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये कायमचं काम करणं हे कधी शक्य नसतं. कारण निसर्गानं प्रत्येकाला आवड दिलेली, त्या आवडीच्या क्षेत्रात जर त्याला नोकरी मिळाली तर त्याला ती नोकरी बी वाटत नाही, तो त्याचा आनंद असतो. मात्र आवडीच्या विरुद्ध क्षेत्रात जर त्याला कुठलंही काम, धंदा, नोकरी काही असू द्यात, ते कायमस्वरूपी आयुष्यभर जे काम करायचे त्याला नोकरी करायची हे जर आपल्या आवडीच्या बाहेर असलं तर त्याच्या इतकं दुःख त्या व्यक्तीला कोणतंच नसतं. हे समाजानं समजून घेतलं पाहिजे. हे मी नाही म्हणत, हे नैसर्गिक सत्य आहे, हे आम्हाला दिसतं आहे. म्हणूनच प्रत्येक शाळेत आम्ही जातो तर सगळे शिक्षक आपल्याला सगळ्या शिक्षकाचं कौतुक करत नाही. प्रत्येक शाळेत आपल्याला 2-4 शिक्षकांचं कौतुक होतं. विद्यार्थी म्हणतात ते 2-4 सर खूपच चांगले आहेत. याचं कारण ते कदाचित इनबॉर्न टीचर असतात, त्यांना आवडीनुसार ते त्या क्षेत्रात गेलेले आहेत. बाकी मग आपल्या नोकऱ्या करत असतात आणि त्या नोकऱ्या करताना ते त्या क्षेत्राला न्याय देतीलच असं नाही. आणि ही गोष्ट केवळ त्या शिक्षण क्षेत्रात नाही, तुम्ही पोलीसमध्ये जा, बँकमध्ये जा, कुठल्याही प्रशासकीय महसूल क्षेत्रात जा, प्रत्येक क्षेत्रामध्ये असेच लोक तुम्हाला आढळतील जे आपल्या आवडीच्या विरुद्ध क्षेत्रामध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळं ते क्षेत्राला न्याय देऊ शकत नाहीत. भारतासारख्या देशामध्ये लोकांना आपल्या आवडीनुसार करिअर करण्याची संधी नाही आहे. आवडीनुसार, कारण का स्पर्धा एवढी आहे की मिळेल ती नोकरी पटकन माणूस घेतो आणि मग तो अशा चक्रव्यूहात अडकतो आणि मग त्याला आयुष्यभर एक दुःखी जीवन जगावं लागतं जे त्याच्या आवडीच्या आणि आपल्या इंटरेस्टच्या विरोधात असतं. म्हणून पालकांनी हे लक्षात घ्यावं. आता हे का वाढली, तुम्ही म्हणाल की विषय हा आहे की ही गुणवत्ता का वाढली. सगळी क्रीम मुलं एकाच क्षेत्रात येऊ लागलेली आहेत, पहिली गोष्ट. त्याच्यानंतरची गोष्ट, त्यांच्याकडून रिपीट अभ्यास करून घेण्याची स्पर्धा वाढली आहे. प्रत्येक क्लासेसला वाटतं, कॉलेजला वाटतं की हा मुलगा आता माझ्याकडून कुठंतरी त्याने जास्त मार्क्स घेऊन कुठं लागला पाहिजे, म्हणजे माझ्याकडं पुन्हा ॲडमिशन जास्त मिळतील. याच्यासाठी त्याच्याकडून काम करून घेण्याची क्षमता ही त्याच्या क्षमतेच्या बाहेर त्याला त्या गोष्टीला बळी पाडलं जातं आणि त्याच्याकडून ते करून घेतलं जातं, रटिफाय करून घेतलं जातं. नाहीतरी नीट अस्तित्वात आल्यापासून जे क्वेश्चन आहेत पुन्हा पुन्हा येणारे, तेच क्वेश्चन आता रिपीट केले मुलांनी, व्यवस्थित अभ्यास केला की त्याच्या बाहेरचं काही येतच नाही. आणि तेच काम करून घेण्याचं काम हे क्लासेसवाले करतायत, हे कॉलेजवाले करतायत, जे कोणी दावा करतायत की आमच्याकडं मुलं नक्कीच डॉक्टर बनतात, इंजिनियर बनतात, ते हेच करून घेत आहेत, दुसरं काहीच करून घेत नाहीत. हे जे काही प्रश्न आहेत लाखोच्या संख्येनं, त्या प्रश्नांची ते तयारी करून घेतात किंवा रेटिफाय करून घेतात आणि मुलालाही ते ध्येय वेड बनवलेलं असतं. त्या ध्येय वेडेपणामध्ये मुलं हे साध्य करतात. मग त्यांचा तो आवड असो किंवा नसो, कारण त्यांना पालक, समाज सगळ्यांचं प्रेशर असतं. त्यानं जर नाही केलं तर त्याला वाटतं मग उद्या मी जर क्वालिफाय नाही झालो याच्यात तर समाज मला काय म्हणेल, माझं कुटुंब काय म्हणेल, आणि या भीतीनं ती मुलं इतका अभ्यास करतात आणि हे असे पर्सेंटेज आता येऊ लागलेले आहेत. अर्थात या परीक्षेमध्ये कुठंतरी एक दबका आवाज येऊ लागलेला आहे की काही घोटाळा वगैरे झाला. त्याच्याशी मी आज सहमत नाही आहे या व्हिडिओमध्ये, कारण मला ते माहिती नाही आहे. परंतु ते कारण या देशात कोणतीच गोष्ट नाकारता येत नाही. प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी काहीतरी झाल्याशिवाय कोणी पुढं आणत नाही. त्याच्यामुळं त्याविषयीचा तो वेगळा विषय. ते जर खरं असेल तर आणखी एक दुर्दैव या देशाचं म्हणावं लागेल. जर अशा गोष्टी इतक्या अशा परीक्षेमध्ये जिथं आता मुलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जाणार आहेत, त्याच्यासाठी असणाऱ्या गुणवत्तेत जर अशी मुलं येणार असतील, अशा प्रकारे घोटाळे करून किंवा काही देऊन घेऊन जर हे त्यांना प्रवेश मिळणार असतील, तर मला वाटतं या देशाचं ते सर्वोच्च दुर्दैव आहे. बाकी ठीक आहे, आत्तापर्यंत आपण MPSCमध्ये झालेले घोटाळे ऐकले, UPSCमध्ये झालेले घोटाळे ऐकले, पण आता वैद्यकीय क्षेत्रात त्या परीक्षेतसुद्धा असे घोटाळे होऊ लागले तर ते खूप वाईट होऊ शकतं. मला एवढंच सांगायचं आहे की कट ऑफ पॉईंट वाढू लागलेला आहे. पालकांनी जेवढी तुमची मुलं या नीटच्या परीक्षेसाठी 650पेक्षा अधिक गुण घेण्यासाठी जेवढी तुमची मुलं कष्ट करतात, प्रयत्न करतात, अभ्यास करतात, तेवढाच अभ्यास MPSC UPSC सारख्या परीक्षेत जर केला तर तुमची मुलं प्रशासकीय व्यवस्थेमध्ये एका मोठ्या पदावर आरूढ होऊ शकतात, जे डॉक्टर या पदापेक्षासुद्धा खूप मोठं असू शकतं. असं माझं व्यक्तिगत मत आहे. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही ठरवा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.